जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा
अभंग. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. ते तीर्थाची माहेर, सर्व सुखाचे भांडार. ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाक. जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाक. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी 500 ते 535. राजविद्या राजगुह्य योग. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय सो विद्या आत्मरूप. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासो अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः. मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाची श्रवणी. कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळांच्या. जी लोकीचा चंद्रू क्षय रोगी. जेत उदयो होय असता लागी. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. जेत मंगळाची अंकुरी. सेवेची अमंगळाची पडे पारी. मृत्युदराची परिवरी. गर्भोगी वंशी. जेत मंगळाची अंकुरी. सेवेची अमंगळाची पडे पारी. मृत्युदराची अपरिवारी. गर्भोगी वंशी. जे नाही तया ते चिंतवी. तव तेची नेजे गंधर्वी. गेली याची कवने गावी शुद्धी न लगे.
आगा गिवसिता आगविया वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी, सैंगनी मालियाची आगोठी, तिये पुराणे जेतीची, जेतीची अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी, कैशे नाही होणे अवधारी निपटोनिया, ऐसी लोकींची जिये नांदणूक, तेत जन्मले अति जे लोक, तयांची निश्चितीचे कौतुक दिसत असे, पै द्रष्टा द्रष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोडी, वेंचिती गा जो भव्ये विषय विलास गुंपे, तो म्हणती वाई पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा झिरोनी जाय, तयाचे नमस्कारिती पाय, वडील मनोनी जव जव बाळ बाळिया वाडे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे, ते ग्लानीची नाही, जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, जव जव बाळ बाळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे, ते ग्लानीची नाही, जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचे ची ऐशे, की वाढती करती उल्हासे, उभविती गुडिया, अगा मर हा बोलू न साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती, गह्यू सपनम दरदुर सापे, गिळी जतो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जीवा, ती तैशी प्राणी कवना लोभा, वाढविती तृष्णा, दरदूर सापे गिळी जतो आहे उभा, की तो मासिया वेटाळी जीवा, तैसे प्राणी कवना लोभा, वाढविती तृष्णा, आहा कटकटा हे ओकटे, ये मृत्यू लोकींचे उपराटे, येत अर्जुना जरे अवचटे, जन्मला सेतू तरी झडझडणी वहिला निगम, ये भक्तीची वाटी लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेने अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेख, मध्याजी चोक याची नाव, ऐसा मिया आतिला होशी, तेत माझी याची स्वरूपा पावशी, हे अंतकरणीचे तुझ पाशी बोली जत असे, अघविया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावणे सुख वंचले हो निठाशे, ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्प द्रुमे, बोलिले आत्मा रामे संजयो मने, अहो ऐकी जत असे की अवधारा, तव या बोला निवांत म्हातारा, जैसा महिषा नुठी कापुरा, तैसा उगाची असे, तेत संजयो माता तुखीला, अहो अमृताचा पाऊस वर्षला, की येत असतुची गेला शेजिया गावान, तरी दातारो हा मुचा, मनोनी हे बोलता मैळेल वाचा,
काय कीजे याचा स्वभावोची ऐसा, परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिला मुनिराजे श्री व्यास देवे, ये तुले हे वाड सायासे, जम बोलत असे दृढ मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐशे, सात्विके केले, चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतीची तेथ, अपाद कंचुकीत रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, अंतुली या सुख उर्मीचे निबळे बाहेरी कांपे, पै आगवाची रोममुळी आली स्वेद कनिका निर्मळे, लेईला मोतियांची कडी आळी आवडे तैसा, ऐसा महासुखाचे अतिरशे, झेत आटणी हो जीव दशे, तेत निरोपिले व्याशे, ते नेदीच हो, अनिक श्री कृष्णाचे बोलणे, घों करी आले श्रवणे, की देह स्मृतीचा तेने वापसा केला, तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परी मार्जी, देवीची अवधारा मने होजी धतराष्ट्राते, आता कृष्ण वाक्य बीजानी वाढू, आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतिया होईल सुरवाडू, प्रमेय पिकाचा, अहो अळुमाळ अवदान द्यावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी वैसावे, बाप श्रवेनिंद्रिया दैवे घातले माळ, अहो अळुमाळू अवदान द्यावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी वैसावे, बाप श्रवेनिंद्रिया दैवे घातली माळ, मनवानी विभूतीचा ठावो, अर्जुना दाविल सिद्धांचा रावो, तू ऐका मने ज्ञान देऊ निवृत्तीचा, हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया, राजविद्या राजगुह्य योग नाम नवमाध्याय गोडहा, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 4 भाग 6. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. कपी प्रवेशले लंके आत, तेने कोपला लंकानाथ, निज सैन्या स्वये मोकलीत रणकंदनार्थ वानराम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आन, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज, काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी. जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो,
श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 4थ्या अध्यायाच्या 6व्या भागाला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरू श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. लंका त्रिकुटामध्ये रामरायाची वानर सेना जिकडं पाहावी तिकडी सगळीकडे दिसू लागली. हे राजा रावणानं आपल्या डोळ्यानं पाहिलं. राजा रावण रागाला गेला, क्रोध अनावर झाला आणि वानर सेनेचा बंदोबस्त करण्यासाठी रणकंदन म्हणजे युद्ध करण्यासाठी स्वतःच सैन्य पाठवू लागला. सैन्य पाठविले सत्वर तेथे वानर निशाचर युद्ध करीती घोरांदर येरा नकोनी. राजा रावणानं सैन्य पाठवलं. ताबडतोब राक्षस आणि वानर यांचं घोरांदर युद्ध सुरू झालं. एकमेकावर हल्ला चढवू लागली आणि समोरच्याचा पराभव कसा होतोय या दृष्टीनं लढाई करू लागले. राक्षस आले करीत गजारा नामे वानरांचा भुभुकार घाय हानी ती निष्ठुरा येरा उपमर्द. मोठ्यानं गर्जना करत राक्षस आलेली आहेत. वानर जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम भगवंताचं नामचिंतन करत भुभुकार देत आहेत. राक्षस आणि वानर यांच्यामध्ये मारामारी युद्ध सुरू झालेले आहे. एकमेकाला ही वानर आणि राक्षस हनमार करू लागलेले आहेत आणि त्यासाठी नात्रयनी शब्द वापरला. निष्ठुर घाय हानिती निष्ठुर. कोणी कुणाची दयामया दाखवत नाही, कोणी कुणाचा अजिबात लाड करत नाही. अशा प्रकारे तिथं मारामारी किंवा रणमारी युद्ध सुरू झालेले आहे. राक्षसांचा शस्त्र संपात वानर तळपोनी चुकवीत कपिनी करिता पर्वत घात रणी हुंबत राक्षस आपल्या हातातली शस्त्र चालवू लागली की वानर ती हुकवू लागली. वानर मात्र मोठमोठाले पर्वत पाषाण शिळा या राक्षसावरती टाकू लागले आणि त्यावेळेस रणांगणामध्ये राक्षस हुंबू लागले. वानर धरोनी आपुची उपटिता ती आवेशी वानर ओरबडोनी नेत्रासी आणिले राक्षसासी अंधत्वे. वानराच्या शेपटीला ज्यावेळेस राक्षस धरायला लागली, वानर धरोनी आपुची उपटिता ती आवेशी, ज्या वेळेस राक्षस वानराच्या शेपटीला धरून आकळण्याचा शेपटी उपटण्याचा प्रयत्न करू लागले, त्यावेळेस वानर राक्षसांच्या डोळ्याला ओरबडू लागली, डोळ्यामध्ये नख्या घालू लागली. त्यावेळेस काही राक्षस आंधळे झाले, त्यांच्या डोळ्याला दिशेना. वाम हस्ते नेत्र फोडी दक्षिण हस्ते देवो निथापाडी राक्षसांते तळी पाडी नाक कान करांडी अतिरागे. ज्यावेळेस राक्षस वानरांच्या शेपटीला धरून आकळण्याचा प्रयत्न करत होते, शेपटी उपटण्याचा आवेशाने प्रयत्न करत होते, त्यावेळेस वानर फारच आपलं जे बळ आहे ते दाखवू लागले. एका हातानं
डोळ्याला ओरबडायचं, डोळा फोडायचा आणि दुसऱ्या हातानं दान करणा थोबाडीत मारायची. राक्षसांना जमिनीवर पाडायचं. त्यांचं नाक असेल, कान असेल, त्यांचे करांडे अतिशय रागानं ही वानर मंडळी पाडू लागलेली आहेत. वानर धरोनी चरण कमळी, उपटू जाता तुर्बळी, पुच्छे त्यांची निमटोनी नळी, पाडिली भूतळी राक्षसा. वानरांना पायाला धरून राक्षस आपटण्याचा प्रयत्न करू लागले. वानराचे पाय धरण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेस वानरांनी काय केलं हो? शेपटीचा तिडा राक्षसांच्या नरड्याला दिला. त्यांचं नरड आवळलं, त्यांची मान आवळली आणि त्यावेळेस हे असणारे राक्षस वानराकरवी जमिनीवर धारातीर्थी पाडले जाऊ लागले. राक्षसी वानरा उठा उठी, रणी झाली लटापटी, झोंटी धरुनी पाडिती सृष्टी, हानिती मुष्टी निष्ठुरा. राक्षसानी वानरामध्ये असं घनघोर युद्ध सुरू झालं. रणांगणामध्ये राक्षसानी वानराची झटापट सुरू झाली. एकमेकाला निष्ठुर अशा प्रकारचे घाव हाणू लागले आणि एकमेकाला धरून जमिनीवरती लोळवू लागले. गदा मुदगल शूळ शक्ती, राक्षस निज बळे हानीती, शाल ताल शिळा पर्वती, वानर मारिती राक्षसा. राक्षसांच्या हातामध्ये अनेक शस्त्र आहेत. गदा आहे, मुदगल आहे, शूळ आहे, शक्ती आहे. ते निजबळानं राक्षस वानराला हाणण्याचा प्रयत्न करू लागला. वानर ते शस्त्र संपात हुकवू लागले. पण वानर मात्र शाल वृक्ष, ताल वृक्ष, मोठमोठ्या शिळा पर्वत ह्या हातामध्ये घेऊन या राक्षसावरती मारा करू लागले. दंडी मुंडपी उरी शिरी, थडका हानिती शिरोदरी, पुच्छानोनी उरावरी, पाडिती हरी राक्षसांच्या. वानर मात्र आपला पराक्रम गाजवू लागले. धडाधड धडाधड दंडाला, पागोट्यावर, मुंडक्याला, छातीवर, डोक्याला धडाधड धडका देऊ लागले. शेपटीनं छाताडावर दणके देऊ लागले आणि राक्षसांच्या हरीच्या हरी, ओळीच्या ओळी जमिनीवर पाडू लागले. शस्त्रा अस्त्राशी घडघडाट, आले राक्षस रथ थाट, ते देखून या मरकट, रथा निकट सोये आले. राक्षसांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आहेत. राक्षस रथामध्ये बसून घडघड 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 रथाच्या चाकाचा आवाज करत, घडघडाट करत आलेली वानरांनी ही राक्षस पाहिली आणि त्यावेळेस ती वानर मंडळी, मरकट मंडळी रथाच्या जवळ आले. शस्त्रे हानिता राक्षसी, वानर उसळले आकाशी, वर्षोनिया पर्वतासी, सहित रथेशी चकचूर. रथामध्ये बसून आलेली राक्षस जे राजा रावणाचं सैन्य, सेनापती आहेत, वीर आहेत, ते शस्त्रांचा मारा वानरावरती करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेस वानर आकाशात उसळ्या घेऊ लागले, त्या शस्त्रांचा मार हुकवू लागले आणि तेवढ्यातच हातामध्ये पर्वत शिळा घेऊन त्या रथावर टाकून रथ, सारथी, घोडे आणि त्याच्यामध्ये बसलेला वीर, शस्त्र, अस्त्र सगळे चक्कचूर ही वानर मंडळी करू लागलेले आहे. वानर वेगी निमेषार्धात, मकर तोंडी धरोनी रथ, बळे भूतळी उपडीत, केले बसमांत असंख्य. वानर धरपकड राक्षसांची करू लागले. ज्याप्रमाणे मगरीच्या तोंडामध्ये एकांद
सावध सापडावं. त्याप्रमाणे वानर हे रथ धरून ओढू लागले, रथ उपडू लागले आणि त्यातले असणारे असंख्य वीर भस्म करून टाकण्याचं काम वानर मंडळी करू लागली. आणि राक्षस मंडळी वानराकरवी मारली जाऊ लागली. राक्षस रथ कोट्यानुकोटी वानर उपडिता सृष्टी रणी एक बोंब उटी लंका त्रिकुटी अकांत. ज्या रथामध्ये कोट्यावधी राक्षस बसून आलेले आहेत असे कोट्यावधी रथ वानराने उपटून टाकले. रणांगणामध्ये एकच बोंब उठली. लंका त्रिकुटावर सगळीकडे हाहाकार माजला. वानर श्रेणी पडता रणी श्रीरामाच्या नामस्मरणी व्यथा जाऊनी तत्क्षणी उठती रणी संग्रामा. जे काही थोडेफार असणारी वानर राक्षसाच्या असणाऱ्या माऱ्या पुढं रणांगणामध्ये पडत असतील, थोडे बेशुद्ध होत असतील, ती सावध झाल्याबरोबर भगवंताच्या नामाचं चिंतन करतात, श्रीरामाचं नामस्मरण करतात आणि त्यावेळेस त्यांच्या सगळ्या व्यथा दूर होऊन ते पुन्हा उठून पुन्हा रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी तत्पर होतात. नामस्मरता प्रल्हादासी शस्त्रेन रूपती अंगासी श्रीराम असता पाठीशी वानराशी भय कायम. असुर कुळामध्ये जन्माला आलेला भक्त प्रल्हाद फक्त भगवंताचं नामचिंतन करत होता. नारायण 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 नारायण. तर त्या भक्त प्रल्हादाची अवस्था सुद्धा कशी झाली होती. नैनन छिदंती शस्त्रानी नैनन दहती पावक न क्लेंद्यापो न सोशियती मारुत. जशी आत्म्याची अवस्था आहे तशी देहाची अवस्था झाली होती. एवढं नामस्मरणामुळं बळ प्रल्हादाला प्राप्त झालं होतं. आणि इथं वानरांची हीच अवस्था होती. कारण भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाला बांधलं होतं. त्या हत्तीला दारू पाजली होती. त्याला तरी काही होत नव्हतं. उंच कड्यावरून प्रल्हादाला दरीमध्ये ढकलून दिलं तरी प्रल्हादाला काही होत नव्हतं. अग्नीमध्ये त्या राजा त्या हिरण्यकश्यपूची जी बहीण आहे ती बहीण आपल्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन प्रल्हादाला जाळण्याच्या उद्देशानं अग्नीमध्ये बसली. मोठा अग्नी पेटवला गेला आणि त्या असणाऱ्या सरपणावर ती स्वतः बसली. कारण तिला अग्नीमुळे ती जळू शकत नाही असं वरदान होतं. म्हणून ती हिरण्यकश्यपूची बहीण प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. ज्या बहिणीला वरदान होतं की अग्नीमुळे ती जळू शकत नाही ती जळून भस्म झाली. पण प्रल्हादाला काही सुद्धा थोडा सुद्धा चटका बसला नाही, फोड आला नाही. कारण ही कृपा कुणाची तर भगवंताचे, नारायण नामाचे. आणि म्हणून भगवंताचं नाम अगदी सर्वश्रेष्ठ आहे. नामचिंतन करणं, नामस्मरण करणं. तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकलं. विषाचा प्रयोग प्रल्हादावर करण्यात आला पण भक्त प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही. म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारया निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. भगवान परमात्मा भक्तासाठी धावून येतो, आपलं अंग वळवून कार्य करतो. एवढं भक्ताला शक्ती प्रदान करणारा देव कशामुळे त्याच्या अंकित होतो तर तो भक्त अहर्निशी अखंड त्या देवाचं नामचिंतन करतो. हा एकच उपकार भगवान परमात्मा ठेवतो आणि त्या उपकाराची उतराई म्हणून संकटामध्ये धावून येतो. अशा प्रकारे रामरायाच्या नामस्मरणामुळं वानरांना या राक्षसांचं भय भीती अजिबात काही नाही म्हणतात. ते घाबरतच नाहीत म्हणतात. धडाधड दणकेबाज युद्ध करतात आणि सगळे राक्षस मारण्याचं
दुष्टांचं निर्दळन करण्याचं रामरायाचं कार्य वानर मंडळी पार पाडतात. आम्ही श्रीरामाचे दूत वानर निज नामे गर्जत, गजवाजी रथांचा निपात असंख्यात राक्षसा. आम्ही काय कच्चे आहे का म्हणले, आम्ही रामाचे दूत आहोत, रामाचे भक्त आहोत. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, प्रभो रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे वानर मंडळी गर्जना करतायत. हत्ती असतील, घोडे असतील, रथ असतील, असंख्यात राक्षसांचा चुराडा करण्याचं काम ही वानर मंडळी रणांगणामध्ये अगदी प्रामाणिकपणे जागरूक राहून सावध राहून अहर्निशी करत आहेत. आणि राक्षसांचा बुकना पाडण्याचं काम ही रामभक्त वानर मंडळी करीत आहेत. सगळ्यांचा निपात वानर करू लागलेले आहेत. वानर राक्षस रणांगणी भिडिनले आईनी पायनी, मांस शोणित कर्दम धरणी पर्वत पाषाणी विमर्दम. राक्षस आणि वानर यांचं युद्ध सुरू झालेले आहे. ते एकमेकाला भिडलेले आहेत. त्यामुळं अनेक असणारे राक्षस मारले जाऊ लागलेले आहेत. त्या राक्षसांचा चुराडा होऊ लागलेला आहे. रथ, हत्ती, घोडे, सारथी सगळे मारले जाऊ लागलेले आहेत. त्यामुळं तिथं रक्ताची नदी वाहू लागलेली आहे. हाडा मांसाचा चिखल झालेला आहे. पर्वत पाषाण त्याच्यामध्ये या वानरांनी टाकलेले तेही असणारे म्हणले पोहू लागलेले आहेत. अशी अवस्था तिथं झालेली आहे. वानर वर्षती पर्वत निवारण न चले चितेत, अनिवार पर्वत घात तेथे प्राणांत राक्षसां. वानर पर्वत हाणू लागली. पर्वताचं निवारण राक्षसांना करता येईना. अनिवार अशा प्रकारचा पर्वत घात होऊ लागल्यामुळं बरेच असणारे राक्षस वानरांच्या पर्वत माऱ्या पुढं मरून पडू लागले. आड धरिता ओढान ओढणे शिविरा मरण, पर्वत घाते शतचूर्ण अचूक मरण राक्षसा. काही काही जणांनी तर काय केलं म्हणले, आपल्या हातातली असणारी ढाल ज्यावेळेस पर्वत वानर टाकू लागली त्यावेळेस आडवी धरण्याचा प्रयत्न केला, पण ती ढाल सुद्धा आणि ते वीर सुद्धा संपू लागले. अशा प्रकारच्या पर्वताच्या घावामुळं राक्षसाचे तुकडे तुकडे होऊ लागले. राक्षस भुग्गा भुग्गा होऊ लागले. त्याला शतचूर्ण म्हणतात. आणि अचूक मरण राक्षसांना येऊ लागलेले आहे. राक्षस दुर्गाची आपवळी वानर पर्वताग्रिया तुर्बळी, वर्षोनी वृक्ष पर्वत शिळी केली रांगोळी राक्षसां. राक्षस दुर्गाच्या असणाऱ्या पवळीवर, पण वानर त्यापेक्षा उंच असणाऱ्या पर्वतावर. आणि वानर कशी आतुरबळी बनलेली आहेत बघा. तर मोठमोठे झाडाचे बुंदे, पर्वत, शिळा, पाषाण अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा वर्षाव वानर राक्षसावर करू लागलेले आहेत. आणि त्यामुळं खाली राक्षस भुगा भुगा होऊ लागलेले आहेत. राक्षसांच्या देहाचं पीठ होऊ लागलेले आहे. रांगोळी होऊ लागलेली आहे. पर्वती न चले शस्त्र संपात, पर्वती न चले बाणावर्त, राक्षस पावोनी आकांत लंकी आत पळाले. आता लंकेभोवती पर्वत आणून ठेवल्यामुळं त्या पर्वतावर, कारण ते पर्वत उंच आहेत, 4 कोस एवढे उंच पर्वत आहेत लंकेपेक्षा. आणि चौबाजूनी अशा प्रकारे तटबंदी करून त्याच्यावरती वानर मंडळी आहेत. आणि खालून वरती काही बाण हाणायला येईना, काय शस्त्र मारायला येईना. आणि असं कोणीतरी शस्त्र हाणायला लागलं, वानरांनी पाहिलं की त्याचा नंबर लागलाच म्हणून समजा, तो राक्षस संपला म्हणून समजा. अशी अवस्था होऊ लागली. राक्षसांचं बळ काही तिथं चालेना. सगळे एकच आरडाओरडा करू लागले. घाबर गुंडी उडाली. सगळे भयभीत झाले आणि भयभीत होऊन लंके आत पळाले. दोन्ही समान सैन्य सागर, समान बळ समान शूर,
युद्ध केले घोरांदर अति दुर्धर रण मर्द. दोन्ही बाजू काही कमकुवत नव्हत्या. वानरही तेवढीच सामर्थ्यशाली शूर वीर, राक्षसही तशी समान बळ समान शूरता. दोन्हीकडूनही घोरांदर अशा प्रकारचं युद्ध केलं गेलं. एकमेकाला रणांगणामध्ये अतिशय निकराची झुंज दिली. अतिशय दुर्धर रणमारी राक्षस आणि वानरामध्ये झाली. परस्परे गरजत परस्परे नर्तत परस्परे नोकित रणोन्मत भिरिनले. एकमेक किकड्या ठोकायची, एकमेकाच्या पुढं गर्जना करायची, एकमेकाच्या पुढं नाचायची, एकमेकाला दुःख द्यायची. अशी राक्षस आणि वानर एकमेकाला भिडलेली नात्रया वर्णन करतात. वानरांचा पर्वत घात राक्षस त्रासले अद्भुत. ते पळाले लंकेआत अति कुंतत गायाळ. वानरांच्या पर्वत माऱ्या पुढं राक्षस वैतागून गेले, त्रासून गेले, बेजार झाले. अनेकाची तर राख रांगोळी झाली, पण जे जिवंत आहेत ते सुद्धा वैतागून गेले, त्रासून गेले. जीवन नको अशी अवस्था झाली. याच्यातून आपण वाचत नाही ही भूमिका झाली. आणि म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते लंकेमध्ये कणत कुंतत घायाळ होऊन रक्तबंबाळ होऊन जर्जर होऊन पळून गेले. राक्षस सैन्या बोहटतेत श्रीराम सैन्य विजय भरित. हे दे कोणी श्री रघुनाथ सुग्रीवादी तोषले. राक्षस सैन्याचा नाश होत आहे, राक्षस सैन्य मारलं जात आहे, राक्षस सैन्य कावरं बावरं झालेलं आहे, घाबरलेलं आहे, कणत कुंतत लंकेत पळायला लागलेलं आहे. आणि रामरायाची वानर सेना विजय संपादन करते हे रामरायांनी पाहिलं, सुग्रीवानी पाहिलं. राजा सुग्रीवाला भगवान प्रभू श्रीरामांना आनंदी आनंद झाला. एका जनार्दना शरण लंका वेष्टन राक्षस कंदन. पुढे अंगद शिष्टाई कथन सावधान अवधाराम. अध्याय कळसाला आला. 4थ्या अध्यायाची सांगता करत असताना रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गुरूंची आठवण काढतात, सद्गुरूंना शरण जातात. एका जनार्दना शरण. मी एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या चरणावरती नतमस्तक आहे, त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घालतो, लोटांगण घालतो, त्यांचं नामचिंतन करतो. या अध्यायामध्ये राक्षसांचं आणि वानरांचं रणकंदन झालं. अगदी सर्व लंका त्रिकुटाला रामरायाच्या रामभक्त वानर सेनेनं वेढा दिला होता. राक्षसांना पळती भुई थोडी करून टाकली होती. अशा प्रकारचं युद्धाचं कथन या अध्यायामध्ये आपण ऐकलं. पुढं अंगद शिष्टाईचं गोड कथन आहे. श्रोते मंडळी हो, रामभक्त हो, वारकरी मंडळी हो, तुम्ही सावधानतेनं ती कथा ऐका, श्रवण करा, लक्ष देऊन ऐका अशी विनंती रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रोत्यांना करत आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टीकाया प्रथम युद्ध कथन नाम चतुर्थ अध्याय गोडहा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय श्रीराम, जय जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय.
श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपो यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारकाधर त्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल